ढाब्यावर मिळणाऱ्या तिखट चमचमीत चना मसाल्याची मजा काही औरच असते। आज आपण ती चवदार मजा घर बसल्या बनवणार आहोत। चला तर मग रेसिपीला लगेच सुरुवात करूया। या चना मसाल्यानंतर तुम्हाला बाहेरचा चना मसाला आठवणारच नाही, इतका चमचमीत चना मसाला आपण घरी बनवणार आहोत। रेसिपीला लगेच सुरुवात करूया। त्याआधी शुभज्योत रेसिपी चॅनलला आपल्या सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या। सगळ्यात आधी रात्रभर मी हरभरे भिजवून घेतले। आता हे रात्रभर भिजवलेले हरभरे सगळ्यात आधी कुकरला शिजायला लावायचे, म्हणजे छानपैकी ते कुकरला शिजतात। जेवढे हरभरे आहेत त्याच्या दुप्पट प्रमाणामध्ये पाणी, तमालपत्र आणि त्याचबरोबर मोठी वेलची घालायची। तमालपत्र आणि मोठी वेलचीमुळे हरभऱ्याला खूप छान टेस्ट येते शिजतानाच। त्याचबरोबर चवीप्रमाणे थोडंसं मीठही घालून घ्यायचं। कुकरच्या 3 शिट्ट्या घेऊन हरभरे छानपैकी शिजवून घ्यायचे। इथे माझ्या कुकरच्या 3 शिट्ट्यांमध्ये हरभरा अगदी मऊसूद असा शिजला गेलाय। तुम्ही बघू शकता हरभरा अगदी परफेक्ट असा शिजला गेलाय, त्याची साईजही थोडी मोठी झाली आहे। एकदा एक हरभरा मी तुम्हाला चेक करून दाखवते। सहजपणे बोटाने दाबल्याबरोबर तो स्मॅश होतोय इतपत आपल्याला हरभरा शिजवून घ्यायचा आहे। आता यातलं तमालपत्र आणि मोठी वेलची काढून घ्यायची, कारण याचं फ्लेवर द्यायचं काम पूर्ण झालंय। त्यामुळे आता ह्या दोन्ही गोष्टी आपण यातून काढून घेऊयात, परंतु शिजताना आवर्जून घाला। या 2 गोष्टींमुळे खूप छान अशी आपल्या ग्रेव्हीला चव येणार आहे। आता मिक्सरच्या भांड्यामध्ये एक मोठा टोमॅटो बारीक चिरून घेतलाय, त्याचबरोबर हे शिजवलेले हरभरे एक पळीभर घालून घ्यायचे। हरभऱ्यांमुळे भाजीला छान आपल्या ग्रेव्हीला दाटसरपणा येतो। अगदी सहज सोप्या पद्धतीने बनवलेली ही ग्रेव्ही अतिशय टेस्टी होते। वेगळा काही मसाला सुद्धा करायची गरज पडत नाही। टोमॅटो बरोबरच तुम्हाला हे हरभरे छान वाटून घ्यायचे। आता घेऊयात फोडणी करायला। त्यासाठी कढईमध्ये छान तेल गरम करून घेतले। इथे साधारण मी 4 चमचे तेल गरम केले। यामध्ये 1 चमचा जिरे आणि तमालपत्रेची खमंग फोडणी घालायची। त्यावरती आलं, लसूण आवर्जून चिरून घाला। त्याचबरोबर हिरवी मिरची मोठ्या आकारामध्ये कट करून घेतली। या सगळ्या गोष्टी छान परतले गेले की यामध्ये घालायचा एक कांदा। आता कांदा आपल्याला छान गुलाबी रंगावर परतवून घ्यायचा आहे। आलं, लसूण आणि हिरवी मिरचीची एवढी सुंदर फोडणी बसते ना, ही अजिबातही स्किप करू नका। आणि आलं लसूण वाटूनही घालू नका, ते छान बारीक चिरूनच घाला, म्हणजे खाताना दाताखाली चवही खूप छान येते। चिमूटभर मीठ घातले, ज्यामुळे कांदा लवकर पचायला मदत होईल। कांदा छान गुलाबी रंगावरती भाजला गेला की यामध्ये हे टोमॅटो आणि हरभऱ्याची पेस्ट केली होती ती घालून घ्यायची। तुम्ही बघू शकताय नुसत्या हरभऱ्यापासूनच आपण ही ग्रेव्ही बनवतोय, त्याच्याच वाटणापासून। त्यामुळे वेगळे काही वाटण करायचीही गरज नाही। अगदी कमीत कमी वेळात आपल्याला ढाबा स्टाईल चमचमीत चना मसाला घरच्या घरी खायला मिळणार आहे। आता टोमॅटो आणि हरभऱ्याच्या पेस्टला देखील छान तेल सुटेपर्यंत परतवून घ्यायचा। जेवढं तुम्ही हा मसाला परतवून घ्याल ना, तेवढी तुमच्या भाजीची चव छान होणार आहे। आता झाकण ठेवून 1-2 मिनिटं मी याला छान वाफ देते, म्हणजे टोमॅटो छानपैकी शिजला जाईल। तुम्ही बघू शकताय वरून किती तेल सुटायला सुरुवात झाली आहे। टोमॅटो आणि हरभरा छानपैकी शिजला गेलाय, पचला गेलाय। आता यामध्ये आपले ड्राय मसाले घालून घेऊयात। 1 चमचा लाल तिखट, पाव चमचा हळद, अर्धा चमचा गरम मसाला घालून आपण आता मसाला ही छानपैकी या वाटणामध्ये मिक्स करून घेऊयात। तुम्हाला हवा असेल तर तुम्ही यामध्ये विकतचा चना मसालाही घालू शकता, परंतु मी घरगुती गरम मसाला घातलाय, त्यामुळे चना मसाला वगैरे काही घातला नाहीये। आता याचमध्ये हरभऱ्याचं थोडंसं पाणी घालून घेते शिजवलेलं, यामुळे कढईला लागलेला सगळा मसाला लगेच निघेल। चला आता मसाला देखील छानपैकी परतवून घेते। सगळे मसाले घातल्यानंतर एक 3 ते 4 मिनिटं आवर्जून परतवून घ्या, म्हणजे छानपैकी तेल सुटेपर्यंत परतलं जातं आणि मसाले ही छान वाटणामध्ये एकजीव होतात। धना पावडर घालायची राहिली होती, 1 चमचा धना पावडर ही घालून घेतली आहे। धना पावडर छान मिक्स करून झाली की आता हे शिजवलेले हरभरे घालून घ्यायचे। इथे हरभरे मी अजिबातही स्मॅश करून घेतले नाहीयेत, कारण ग्रेव्हीमध्ये छान आपण बारीक करून घातलेत, नंतर त्याला मॅश करून घ्यायची गरज नाही। कारण आपण ढाबा स्टाईल चना मसाला बनवतोय, त्यामध्ये आपले हरभरे छान अख्खेच राहिले पाहिजे। वरून कोथिंबीर, चवीप्रमाणे मीठ घालायचं आणि 5 ते 6 मिनिटं ग्रेव्ही छानपैकी उकळून घ्यायची। ग्रेव्ही तुम्हाला किती दाटसर आणि किती पातळ हवी त्यानुसार तुम्ही कन्सिस्टन्सी ऍडजस्ट करू शकता। 3 ते 4 मिनिटांमध्ये छान ग्रेव्ही आपली इथे तयार झाली आहे आणि तुम्ही कन्सिस्टन्सी सुद्धा बघू शकताय किती दाटसर असा हा चना मसाला आपला तयार झालाय। तरीही मी एक 5 मिनिटं छान परत उकळू दिलं आणि ग्रेव्ही अजून छान दाट करून घेतली, कारण जेवढी ग्रेव्ही ही दाटसर असेल ना, तेवढी खायला चमचमीत अशी लागते। चला आता हा चना मसाला तयार झालाय, यावरती अतिशय खमंग आणि रुचकर असा आपण तडका घालणार आहोत। त्यासाठी तडका पॅनमध्ये 2 ते 3 चमचे तेल गरम केले। त्यामध्ये उभा चिरलेला लसूण, त्याचबरोबर उभ्या चिरलेल्या हिरव्या मिरच्या,
आणि अगदी पाव चमचा लाल तिखट घातले. लसूण आणि हिरव्या मिरचीचा एवढा खमंगपणा या ग्रेव्हीला भेटणार आहे की काही विचारायलाच नको. त्याचबरोबर लाल मिरची पावडर ही घातली, त्यामुळे रंगही खूप छान आलाय. अतिशय टेस्टी आणि दिसायला सुंदर असा हा चना मसाला आपला तयार झालाय. हा चना मसाला तुम्ही चपाती, रोटी, भात कशाही सोबत सर्व करू शकता. अतिशय सुपर टेस्टी हा चना मसाला कसा वाटला हे मला कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, बनवायची असेल तर सेव्ह करा, कोणाकडून बनवून घ्यायची असेल तर शेअर करा. आणि अशा चमचमीत झणझणीत रेसिपींसाठी शुभज्योत रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुन्हा एकदा अशा सुपर टेस्टी रेसिपी सोबत. धन्यवाद.